जय हिंद. हा पामर आपणासारखाच भारत देशाचा एक मालक, ॲडव्होकेट, खतीब, वकील. न्यायालयीन विश्वामध्ये अत्यंत दुःखद, वेदनादायक, धक्कादायक, आश्चर्यकारक अशी प्रकरणे न्यायासाठी येतात. आणि अशा प्रकरणामध्ये अत्यंत धक्कादायक, वेदनादायक, दुःखदायक आणि आश्चर्यकारक असे निर्णय सुद्धा होतात. तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारीतील एका सत्र न्यायालयामध्ये एका महिलेने तिच्या अल्पवयीन भावाला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी मदत केली अशा आरोपाचा खटला आला. त्या खटल्यामध्ये दिल्ली सत्र न्यायालयानं त्या महिलेला तिनं तिच्या अल्पवयीन भावाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी मदत केली या आरोपातून निर्दोष मुक्त केलं. पोलिसांनी दिल्ली सत्र न्यायालयाच्या त्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अपील केलं. दिल्ली उच्च न्यायालयानं नुकताच असा न्याय निर्णय दिला की त्या महिलेने तिच्या अल्पवयीन भावाला म्हणजेच विधी संघर्षग्रस्त बालकाला एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यामध्ये निश्चितपणे मदत केली. आणि त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयानं असा सुस्पष्ट निष्कर्ष सुद्धा नोंदवला की सत्र न्यायालयासमोर त्या महिलेने तिच्या अल्पवयीन भावाला त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी मदत केली असा थेट पुरावा येऊन सुद्धा सत्र न्यायालयानं त्या महिलेला संशयाचा फायदा घेऊन दोषमुक्त करण्याचं, तिला निर्दोष सोडण्याचं सत्र न्यायालयाचं कृत्य हे अत्यंत अयोग्य आणि चुकीचं होतं. म्हणून सत्र न्यायालयानं तिला शिक्षा ठोठावली. जय हिंद.